यानंतर वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीकडे। मराठा समाजाच्या मूक मोर्चाचा हुंकार आज कोल्हापुरात निघणार आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल। कोल्हापुरातला हा मोर्चा सर्वाधिक गर्दीचा मोर्चा ठरेल असा अंदाज वर्तवला जातोय। या मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। 4 वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे सुरू होणार असून शेवटी सर्व आंदोलक दसरा चौकात जमणार आहेत। त्यामुळे सकाळपासून शहरात येणारे 9 मार्ग आणि अंतर्गत वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। शिवाय कोल्हापुरातल्या मराठा मोर्चाच्या बॅनरची देखील सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे। मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी विविध समाजांच्या समर्थनाचे बॅनर देखील कोल्हापुरात लावण्यात आले आहेत। आणि आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आता आपल्या सोबत आहेत। रणजित, 2 तास शिल्लक आहेत हा मुख्य मोर्चा सुरू व्हायला। सध्या किती गर्दी बघायला मिळते तिथे? रेश्मा, आता शाहूनगरी या मोर्चासाठी, क्रांतीमुख मोर्चासाठी सज्ज झालेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यायला लागलेले आहेत। काल रात्रीपासूनच काही तरुण कोल्हापुरामध्ये दाखल झालेले आहेत। बऱ्यापैकी जे रस्ते आहेत ते रस्ते सध्या पॅक व्हायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या ताराराणी चौक परिसरात आहे। हा कोल्हापुरातला सगळ्यात मोठा चौक आहे। इथं मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजातले कार्यकर्ते, लोक, महिला, विद्यार्थिनी जमा झालेले आहेत आणि इथून सुद्धा हा मोर्चा सुरू होणार आहे। या मोर्चामध्ये कोल्हापूरचं जे राजघराणं आहे, राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज खासदार युवराज संभाजीराजे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। तेही आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की राजे, तुम्ही या कोल्हापूरच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला ऐतिहासिक मोर्चा होणार आहे, काय सांगाल तुम्ही? ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे। पहिल्यांदा जर आरक्षण कुणी बहाल केलं असेल तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं आणि त्या बहुजन समाजमध्ये मराठा समाजाचा समावेश होता। दुर्दैवाने मराठा समाजाला जो न्याय मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही 40 वर्षात। म्हणून सगळा मराठा समाज एकत्र आलाय आणि एक घटक म्हणून लोकांच्या पुढे आलेला आहे। ह्याच्यात कुठलंही नेतृत्व नाही, यात कुठलाही पुढारी नेता नाही आणि ह्याच्यासाठी मी पहिल्यांदा मराठा समाजाचा मनापासून कौतुक करतो की खरा आदर्श काय आहे हिने पूर्ण कोल्हापूरला नाही तर महाराष्ट्राला नाही तर देशाला दाखवून दिलेलं आहे की मराठा समाज हा अग्रेसिव्ह समाज असला तरी पण वेळ प्रसंगी आम्ही शिस्त, कायदा पालन करून आम्ही पुढे कसं जाऊ शकतो ह्याचा उत्तम नमुना आपल्याला या मोर्चातून दिसून येतो। मुख्यमंत्र्यांनी एबीसी सवलत 6 लाखावर केलेली आहे, एक मागणी मान्य केलेली आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? मी निश्चितपणाने या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी सोडून करायच्या आहेत। त्याच्यावर ते कल्पना आहे, ते जे मराठा समाजच्या घटकनी ज्या मागितल्यात मागण्या त्या आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर आहे। पण या बाबतीत जे एबीसी त्यांनी 6 लाखावरपर्यंत आणून ठेवलेली, जेणेकरून मराठा समाज आणि इतर समाज सुद्धा जो गरीब आहे त्यांना हे शिक्षण फी मिळणार आहे, 50% माफी मिळणार आहे। हे खरोखरच मी या प्रसंगी मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतात, पण मंत्री मोडोलेने एक स्टेटमेंट केलेलं आहे की धनिकांचे मोर्चे निघतात, तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? याचा परिणाम इतर समाजावर होईल असं त्यांचं मत आहे। हे चुकीचं आहे। शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं। तिने शिवाजी महाराजांनी काही मराठा समाजाला नुसतं घेऊन केलं नाही। त्याचप्रमाणे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा 1902ला जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण नुसतं मराठ्यांनी दिलं नाही, त्यांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं। आज अनेक 50 वर्ष हा उद्रेक झालाय म्हणून सगळे एकत्र आलेत। ह्याच्या मागं कोणाचाही हात नाहीये। ह्याच्या मागं जर कोणाचा हात असेल तो मराठा समाजाचा आहे। हा एकरूप झालेला आहे आणि ह्याच्यात पैशाचा उलाढालचा काय विषय नाही। खर्चाने स्वयंभूपणाने सगळा मराठा समाज आले आणि ह्याचं आपण कौतुक आदर्श करायला पाहिजे। दुसऱ्या समाजाला कुठेही बाधा न होता हा मोर्चा चालू आहे। ज्याप्रमाणे शाहू महाराजांनी केलं त्याचप्रमाणे सगळा मराठा समाज करायला लागले। आम्हाला आमचा न्याय द्या, आम्हाला आमचा हक्क द्या, हीच त्यांची मागणी आहे। जे पैसेवाल्यांचे मोर्चे मोठे होत आहेत, कोपर्डीच्या नावाखाली हे चालू आहे आणि इतर समाजावर अन्याय हा खपून घेतला जाणार नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे। तर हे याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? नाही, मी त्यांच्यावर निषेध व्यक्त करतो। मी त्यांच्यावर निषेध व्यक्त करतो। हे चुकीचं आहे। काही बोलायचं, काही संधी मिळते म्हणून काही आपल्या तोंडातनं बोलायचं हे चालणार नाही। मराठा समाजाचा आदर्श घ्यायला पाहिजे।
ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. मला सांगा, एवढे मोर्चे झालेले आहेत, आज शेवटी कोल्हापूरला हा मोर्चा आहे. कुठं एक प्रसाद आला की कुठं गालबोट लागलं की मराठा समाजाला अजिबात लागलेलं नाही. पण निश्चितपणाने जे कौतुक आहे त्याचं कौतुक होणंच गरजेचं आहे. आपण पाहिलं की जे वादग्रस्त स्टेटमेंट येतात याचं निषेध राज्याने आता नोंदवलेला आहे. राज्यभरामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे चालू आहेत, हा एक महत्त्वाचे मुद्दे घेऊन चालू आहेत आणि याला कुठेही गालबोट लागणार नाही आहे. पण याचा अर्थ कोणी काढू नये असं राज्याने सांगितलेलं आहे. एकूणच कोल्हापुरामध्ये साधारण 30 लाखाहून अधिक लोक येतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता हा मोर्चा सुरू होईल. कोल्हापुरातल्या 9 एंट्री पॉईंटवरून हा मोर्चा सुरू होऊन दसरा चौकामध्ये हा मोर्चा जाणार आहे आणि राज्यातला सगळ्यात मोठा मोर्चा निघेल अशी तयारी कोल्हापूरकरांनी सध्या केलेली आहे. रेश्मा. निश्चित रणजित, या मोर्चा संदर्भातली प्रत्येक बित्तम बातमी आम्ही तुझ्याकडून जाणून घेत राहूच वेळोवेळी. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.